जय शिवराज शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आता काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैशाचं वितरण 85,000 रुपयापर्यंत देखील आपल्याला वाटप झालेलं बघायला मिळालं आहे कालपासून. आता महाराष्ट्रातील ज्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा पात्र आहे, ज्याचा पीक विमा क्लेम अप्रूव्ड दाखवत आहे किंवा कॅल्क्युलेटेड दाखवत आहे, अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे हे लवकरच त्यांच्या खात्यात वितरण देखील होणार आहे. आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पीक विम्याचं वितरण हे सुरू झालेले आहे. 380 कोटी रुपयाचं वितरण हे दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू झालेलं आहे. तर यामध्ये 6,34,000 शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी पात्र असून त्या शेतकऱ्यांना 913 कोटी रुपयाचा पीक विमा हा 93 महसूल मंडळाकरिता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आले होता. आणि बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यावर 17,000, 28,000, 23,000, 20,000, 2100, 500 रुपये असे ज्याप्रमाणे आता 80 आणि 110च्या मॉडेलनुसार पीक विमास पात्र आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे कालपासून. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे जिल्ह्यावाईज मेसेज येतात का या जिल्ह्यामध्ये मंजूर आहे का. चंद्रपूर, गोंदिया, नांदेड, परभणी, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ, नांदेड, धुळे, जळगाव या पात्र जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा लॉट क्रिएटेड बाय IC हे दाखवत होतं, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांचा पीक विम्याचा तुम्ही आपल्या स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस बघू शकता ऑनलाईन. स्वतःच्याच मोबाईलवर स्टेटस बघा, त्यामध्ये कोणतं आहे म्हणजे रिजेक्टेड लिहून आहे का, कॅल्क्युलेटेड अप्रूव्ड लिहून आहे किंवा पेड लिहून आहे किंवा लॉट क्रिएटेड बाय IC लिहून आहे. ह्या जर सर्व गोष्टी स्टेटसवर तुम्हाला दिसणार आहे आणि जे दिसल त्यानुसारच तुमच्या खात्यावर पैशाचं वितरण होऊ शकते. आणि प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाचं वितरण होईलच असं नाही, कारण सरकार एवढं काही चांगलं ना शेतकऱ्याविषयी. त्याचा आमदाराचा खासदाराचा पगार महिन्याकाठी बराबर होऊ शकतो, पण शेतकऱ्याच्या पीक विम्याचे पैसे देताना 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 2.5 वर्षाचा, 1.5 वर्षाचा असा कालावधी शेतकऱ्यांचे पैसे वितरण करताना लागू शकतो. त्यामुळे आता ज्या तुम्ही स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस बघा, तिथं काय आणि तुम्ही आपल्या जो काला पीक विमा तुमचा तालुकाचा प्रतिनिधी असतो त्याच्यासोबत किंवा जिल्हा प्रतिनिधीसोबत कॉन्टॅक्ट करून तुमचं जे काही स्टेटस आहे ते सुद्धा तुम्हाला जर माहीत नसेल तर त्यांच्याकडून पीक विम्याची पावती देऊन आपलं स्टेटस हे बघू शकता. तर मित्रांनो, पीक विमा अपडेट संदर्भात जशी जशी माहिती आहे तशी तशी आपण आपल्यामार्फत पोहोचत राहू. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.